वार शनिवार, वेळ दुपारी 4ची. शनिवार असल्याने रहदारी जरा कमीच होती. त्याचवेळी पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या खडी मशीन चौकात एका रिक्षा चालकाला अडवलं जातं. त्याच्यावर सुरुवातीला फायरिंग होते. नंतर तो मेला का नाही हे याची खात्री केली जाते आणि नंतर त्याच्यावर पुन्हा एकदा कोयत्याने वार केले जातात. हा रिक्षा चालक आहे गणेश काळे. गणेश काळे हा वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ. समीर काळे हा सध्या तुरुंगात आहे. परंतु गणेश काळे याची हत्या कोणी केली? गणेशच्या हत्येचा कट नेमका कुठे शिजला? गणेशच्या हत्येत नेमके कोण कोण सहभागी आहेत? गणेशची हत्या झाल्यानंतर कोणी आणि कुठे जल्लोष केला? तसेच गणेशच्या प्रकरणात पोलीस नेमके कुठे कमी पडले? हे सगळे मुद्दे आता उपस्थित होत आहेत. नेमकं काय घडले हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह. सुरुवातीला आपण या प्रकरणाची जी FIR आहे त्याकडे जाऊया आणि त्याचे जे वडील आहेत त्यांनी दिलेल्या FIR नुसार कुणाकुणावर आरोप केलेत हे पाहूया आणि नंतर जे मुद्दे उपस्थित केलेत आपण त्याकडे एक एक करून जाऊया. गणेशचे जे वडील आहेत किसन दोंडीबा काळे, वय 51 वर्ष, धंदा मजुरी, राहणार येवलेवाडी कोंढवा बुद्रुक पुणे. समक्ष राहून जबाब लिहून देतो की मी वरील ठिकाणी माझी पत्नी सौ संगीता, मोठा मुलगा नामे गणेश व त्याची पत्नी सौ रुपाली व लहान मुलगा समीर याच्यासह राहत आहे. मुलगा गणेश हा परिसरात त्याच्याकडील ऑटो रिक्षा नंबर MH12 TU 3599 याच्यावर धंदा करत असून आपली उपजीविका चालवतो. त्यांचा लहान मुलगा नामे समीर हा वनराज आंदेकर यांच्या खुनाच्या गुन्ह्यात नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे जेल बंदी आहे. गणेश उत्सव काळात मागील 10 ते 15 दिवसांपासून माझा मोठा मुलगा गणेश हा थोडा अस्वस्थ असल्याचे मला जाणवले. ही बाब मी माझ्या पत्नीला सांगितली होती. म्हणून मी मागील आठवड्यात गणेश रिक्षा चालवून घरी आल्यावर एकत्रित जेवणाच्या वेळी मी व पत्नीने गणेशला त्याबाबत विचारणा केली असता त्यावेळी गणेशाने सांगितले होते की समीर हा वनराज आंदेकर यांच्या मर्डरच्या गुन्ह्यात आरोपी असल्याने व बंडू आंदेकर याने स्वतःच्या नातवाला सोडले नाही, तो आपल्याला देखील सोडणार नाही. म्हणजे वनराज आंदेकर यांचा खून झाला होता त्या प्रकरणात बंडू आंदेकर याची जी मुलगी आहे तिचा नवरा गणेश कोमकर याचा जो गणेश कोमकर हा सध्या तुरुंगात आहे आणि त्या गणेश कोमकरचा जो मुलगा आहे आयुष त्याची सुद्धा हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणात सध्या बंडू आंदेकर तुरुंगात आहे. आणि त्याचमुळे ह्या गणेशने भीती व्यक्त केली होती की समीर हा वनराज आंदेकर यांच्या म्हणजे गणेशचा भाऊ समीर हा वनराज आंदेकर यांच्या मर्डरच्या गुन्ह्यात आरोपी असल्याने व आंदेकर यांनी स्वतःच्या नातवाला सोडले नाही, तो आपल्याला देखील सोडणार नाही. मी रिक्षा घेऊन धंदा करीत असताना सारखा माझा कोणतरी मोटरसायकलवरून पाठलाग करीत असल्याचा संशय मला येत आहे व वनराज आंदेकरचे इतर साथीदारी हे बाहेर असून तेच माझा पाठलाग करीत असल्याची माझी खात्री आहे. त्याचवेळी मी माझी पत्नी आणि सून यांनी मिळून गणेशला तसेच आपण सर्वांनी सावधगिरी बाळगू असे ठरवले होते. म्हणजे त्यांनी गणेशला सांगितलेलं की आपण सावधगिरी बाळगून राहू. त्याचप्रमाणे मी रोज त्याच्याकडे फोन करून अथवा घरी आल्यावर त्याच्याकडे चौकशी केली असता सदरच्या घटना कमी न झाल्याने गणेश म्हणजे पाठलागाच्या घटना कमी झाल्या नाही असं गणेशने त्यांना सांगितलं होतं. मात्र 2 ते 3 दिवसांपासून गणेश जास्त अस्वस्थ दिसल्याने मी त्याला विचारले असता त्याने सांगितले की आमिर खान, स्वराज वाडेकर हे आपल्या इथे शिवजयंती आणि गणपती करिता
अमन शेख, अरबाज पटेल वाडेकर व त्यांचा साथीदार मयूर वाघमारे या सर्वांच्या उपकाराखाली आहे. म्हणजे जे गणेशच्या हत्येत सध्या आरोपी आहेत त्यातील अमन शेख, अरबाज पटेल, समर्थ दुधबाते आणि समर्थ माडवळकर यांना जो स्वराज वाडेकर आहे तो या बंडू आंदेकरचा नातू आहे, तो त्यांना गणपती आणि शिवजयंतीसाठी वर्गणी देत असतो आणि हे सगळे त्याच्या उपकाराखाली आहेत असं गणेशच्या वडिलांनी एफ आय आर मध्ये सांगितलंय. त्यामुळे हे चौघे कृष्णा आंदेकर, बंडू आंदेकर, आमिर खान, मयूर वाघमारे व स्वराज वाडेकर यांच्या सांगण्यावर माझा खून करण्याच्या प्रयत्नात असल्याचे मला माझ्या एका मित्राने सांगितले आहे. मी गणेशला त्या मित्राबद्दल विचारले असता त्यांनी मला त्या मित्रांचे नाव सांगितले, परंतु मला सध्या ते नाव आठवत नाही असं गणेशच्या वडिलांनी सांगितले. आज सकाळी म्हणजे शनिवारी सकाळी गणेश नेहमीप्रमाणे त्याच्या रिक्षा नंबर MH12TU 3599 घेऊन सकाळी 10 वाजता बाहेर पडला होता. संध्याकाळी 4च्या सुमारास माझ्या घराजवळ राहणाऱ्या मुलांनी मला घरी येऊन सांगितले की खडीमशीन चौकाजवळील भारत पेट्रोल पंप येथे गणेशवर कोणीतरी गोळीबार करून धारदार हत्याराने वार केल्याने तो खाली पडलाय. म्हणून आम्ही आमचे नातेवाईक व मित्रपरिवार यांनी एकमेकांशी संपर्क करून लगेच पेट्रोल पंप येथे गेलो. त्यावेळी गणेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. ते पाहून माझी खात्री झाली की बंडू आंदेकर याच्या सांगण्यावरून वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मागील बऱ्याच दिवसांपासून गणेशचा खून करण्यासाठी पाठलाग सुरू होता. त्याप्रमाणे आज माझा मुलगा गणेश याचा खून झालेला आहे. त्यावेळी तेथे पोलीस आले होते. माझी खात्री झाली की मयत वनराज आंदेकर यांच्या गुन्हेगारी टोळीतील साथीदार कृष्णा आंदेकर म्हणजे बंडू आंदेकरचा मुलगा बंडू आंदेकर, आमिर खान, मयूर खान व स्वराज वाडेकर यांच्या सांगण्यावरून नामे अमन शेख, अरबाज पटेल, समर्थ दुधबाते, समर्थ माडवळकर व इतर यांनी आपापसात गुन्हेगारी कट करून त्यांच्याकडील मोटरसायकलवरून येऊन माझा मुलगा गणेश हा भारत पेट्रोल पंप येथे असताना त्याच्याकडील आरोपींकडील हत्याराने वार करून सोबत आणलेल्या पिस्तुलाने गोळ्या मारून माझा मुलगा गणेश याचा खून केला. तर या एफ आय आर मध्ये गणेशच्या वडिलांनी बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर त्याचा नातू बंडू आंदेकर आणि त्याच्या साथीदारावर आरोप केले आहेत. आता आपण वळूया मी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे. तर गणेशाचा कट कोणी आणि कुठे रचला हे आपण आता पाहूया. तर वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आता आंदेकर टोळीने वनराजच्या हत्येत जे आरोपी होते त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांना आता कुठेतरी टार्गेट करायला सुरुवात केली आहे. त्यात पहिला म्हणजे जो वनराज आंदेकर यांच्या खुनात जो आरोपी आहे सोमनाथ गायकवाड. सुरुवातीला त्याच्या जे कुटुंबीय आहे ते आंबेगाव पठारे येथे राहत होते. त्याच्या घराची रेकी केली होती. याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी दत्ता काळे नावाच्या व्यक्तीला अटक केली आणि त्याला तुरुंगात टाकले. त्याच वेळी 4 दिवसानंतर 3 ते 4 दिवसाच्या अंतरातच गणेशोत्सवाच्या काळात जो बंडू आंदेकरची मुलगी आहे तिचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या करण्यात येते. या हत्येने एकच खळबळ उडते आणि मग त्या प्रकरणात सुरुवातीला असं सांगितलं जातं की बाहेरचा कोण आहे, परंतु जेव्हा पोलीस चौकशी करतात त्यात बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर तसेच त्याच्या जे साथीदार आहेत त्यांना अटक केली जाते. आयुष कोमकर याचा गुन्हेगारीशी कुठलाही संबंध नसताना बंडू आंदेकर याच्या सांगण्यावरून त्याच्या टोळीतील जे अल्पवयीन तरुण आहेत
तसेच काही बाकीचे गुन्हेगार आहेत त्यांनी आयुषची हत्या केली होती. त्यामुळे जे वनराज दांडेकरच्या गुन्ह्या म्हणजे वनराज दांडेकर याची जी हत्या आहे त्याच्यात जे आरोपी आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत ते कुठेतरी दांडेकर टोळीच्या टार्गेटवर असल्याचं आयुष कोमकर आणि गणेश काळे याच्या हत्येवरून स्पष्ट झाले. आता दुसरी गोष्ट म्हणजे ही नेमका याचा कट आणि कुठे शिजला आणि ही सुपारी नेमकी कुणी दिली होती. तर बंडू दांडेकर आणि कृष्णा दांडेकर यांनी 6 महिन्यापूर्वी जो आमिर खान आहे यातला जो मेन आरोपी आहे त्याला ही सुपारी वाजवायची सांगितलं होतं. जो आमिर खान आहे तो सध्या निखिल आखाडे याच्या खून प्रकरणी कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. निखिल आखाडे हा तसा दांडेकर टोळीचा नंबरकारी होता, परंतु त्यांच्यात काही कारणांवरून मतभेद झाले आणि त्यानंतर निखिल आखाडे याचा सुद्धा खून झाला आणि त्यात दांडेकर टोळीचा हात असल्याचा सांगण्यात येत आहे. त्यामुळेच सोमनाथ गायकवाड यांनी वनराजचा खून केला असेही बोललं जात आहे. तर जो आमिर खान आहे कळंबा कारागृहात बंद आहे त्याला एक दिवशी ज्या गणेश काळेच्या प्रकरणात जो सध्या आरोपी म्हणून अटकेत आहे अमीन शेख हा भेटायला गेला होता आणि तेव्हा त्याने जो आमिर खान आहे त्याने सांगितलेले की बंडू अण्णांनी सुपारी दिली आहे आणि ती आपल्याला वाजवायची आहे. त्याच वेळी आमिर खान आहे त्याने अमन शेख याला काही पैसे दिले होते आणि त्याला मध्य प्रदेश येथून बंदूक आणण्यासाठी सांगण्यात आलं होतं. हा कट सगळा कळंबा कारागृहात रचल्याचं सांगितलं जात आहे आणि तिथून कट रचल्यानंतर सगळं प्लॅनिंग नुसार आधी रेकी करण्यात आली गणेशची आणि नंतर गणेशचा खून करण्यात आला. गणेशच्या खुनानंतर याची माहिती जेव्हा दांडेकर टोळीला जे तुरुंगात आहे त्यांना कळाली तेव्हा एकच जल्लोष केला आणि टपका रे टपका एक और टपका 2 में से एक गया एक काये मटका असं गाणं म्हणत त्यांनी जल्लोष केलाय. तसंच अब 13 नंबर है डर ना जाना मरने से पहले तू मर ना जाना या गाण्यावर डान्स करत त्यांनी एक प्रकारे पुढचं टार्गेट कोण आहे त्याला इशारा दिलाय. त्यामुळे आता पुढचं टार्गेट कोण असेल तर वनराज दांडेकर याच्या ज्या खुनातील आरोपी आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत ते कुठेतरी 40 ते 50 नातेवाईक असल्याचं सांगितलं जातं आणि हे नातेवाईक पुण्यातील शहरात राहत होते आणि तेच त्यांच्यातीलच कोणतरी पुढचं टार्गेट असल्याचं सांगितलं जात आहे. जे नातेवाईक बंडू दांडेकर याच्या घरा शेजारी राहत होते त्यांनी आता आपली घरं सुद्धा बदलली आहेत. तसंच भीतीच्या छायेखाली ते कुठं राहतात याचा ठाऊक ठिकाणा सुद्धा कुणाला लागून देत नाही. आता प्रश्न उरतो तो म्हणजे यात पोलीस कुठे कमी पडले का? तर नक्कीच पोलिसांचं इंटेलिजन्स आहे ते कुठेतरी कमी पडल्याचं दिसत आहे. एक म्हणजे जेव्हा सोम्या गायकवाडच्या घरा शेजारी रेकी केली होती तेव्हा पोलिसांनी दत्ता काळे याला अटक केली होती, परंतु त्यानंतरच 2 ते 3-4 दिवसात आयुष कोमकर याची हत्या बंडू दांडेकर आणि त्याच्या टोळीने घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे कुठेतरी सोम्या गायकवाडच्या घराची रेकी केल्याचं दाखवून दुसरीकडे आयुष कोमकर याची हत्या झाल्याचं दिसून येते. त्यानंतरच काही दिवसात आता गणेश काळे याची हत्या झाली आहे. त्यामुळे प्रश्न हा उपस्थित होतोय की पोलिसांना आधी माहित होतं की वनराजचे जे खुनातले आरोपी आहेत ते कुठेतरी
अंधेकर टोळीच्या टार्गेटवर आहे। मग पोलिसांनी या कुटुंबाला आधीच सावधान का केलं नव्हतं, तसेच त्यांना संरक्षण का दिलं नव्हतं? या प्रकरणात पोलीस कुठेतरी कमी पडल्याचं तुम्हाला वाटतंय का? हे कमेंट करून नक्की आम्हाला सांगा।